नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या नुकताच एक प्रोमो आपल्या समोर आला आहे। या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की ईश्वरीने अर्णवसाठी खूप छान प्रकारे सरप्राईज प्लॅन केलेला असतं आणि सगळीकडे तिने डेकोरेशन करून ठेवलेलं असतं आणि त्याचबरोबर सगळीकडे तिने गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकलेल्या असतात। ईश्वरी म्हणते, चला आज फायनली मी अर्णव सरांना माझ्या मनातलं प्रेम सांगून टाकणार आणि माझं त्यांच्यावरती किती प्रेम आहे मी त्यांना सांगून टाकते। असं ईश्वरी खूप आनंदी झालेली असते आणि तिने वरती एक बॉक्स ठेवलेला असतो आणि त्या बॉक्समध्ये गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकलेल्या असतात आणि त्याची लेस खाली ठेवलेली असते आणि ईश्वरी म्हणते, चला आता अर्णव सर आतमध्ये येणार आणि आल्यानंतर मी त्यांना ही लेस अशी ओढायला लावणार आणि त्याचबरोबर त्यातल्या सगळ्या पाकळ्या त्यांच्या अंगावरती पडतील। आणि प्रॉब्लेम असा होतो की ईश्वरीकडून ती लेस ओढली जाते आणि सर्व पाकळ्या ह्या ईश्वरीच्या अंगावरती पडतात आणि त्यामध्ये काही फोटो देखील असतात आणि ईश्वरी ते फोटो बघते तेव्हा तिला खूपच मोठा धक्का बसतो, कारण त्या पाकळ्यामध्ये असलेले फोटो बघून तिला कळतच नाही की काय करावं। त्या फोटोमध्ये असतात ते म्हणजे ईश्वरीच्या आई आणि अर्णवचे बाबा जेव्हा जे फोटो वल्लरी शोधत होती तेच फोटो सगळे आता ईश्वरीला फोटो बघून खूपच मोठा धक्का बसलेला असतो। तिला समजतं की म्हणजे याचा अर्थ सात्विका काकू ज्यांनी आपल्या स्वतःचा जीव दिला त्याला जबाबदार माझी आई होती, माझ्या आईमुळे हे सगळं झालं आहे का, असं हे सगळं तिला बघून ईश्वरीला काय बोलावं काहीच समजत नसतं। तर इकडे आता आपण पाहतो अर्णव हा आतमध्ये येतो आणि अर्णव आतमध्ये आल्यानंतर अर्णव ईश्वरीला बोलतो की काय सरप्राईज आहे। आता ईश्वरी काहीच बोलत नाही, कारण ईश्वरीच्या सगळ्या सरप्राईजचा चगळाचूर झालेला असतो आणि सगळं सरप्राईज प्लॅन हे फिसकटलेलं असतं आणि तिच्यासमोर वेगळं सत्य हे समोर आलेलं असतं। तुम्हाला काय वाटतं, अर्णवच्या आईचा म्हणजेच सात्विकीचा मृत्यू कोणामागे ईश्वरीची आई जबाबदार असेल का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। आता नक्की मालिकेत पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।